आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मेंडल यांनी वाटाणे का निवडले. 150 वर्षांपूर्वी मुळात साधू असलेल्या ग्रेगोर मेंडल नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्या बागेमध्ये वाटाण्याची 29,000 रोपटी लावली. वाटाणे आपल्याला माहित असणारच, तर इतकी रोपं त्यांनी लावली. एकाच वेळी नव्हे, पण 7 ते 8 वर्षांच्या कालावधीत इतकी मोठी लागवड त्यांनी केली होती. त्यांना वाटाण्यांमध्ये इतकं विशेष काय दिसलं असेल? तर त्यांना ह्यातून अनुवंशिकतेबद्दल म्हणजे काही लक्षणं ही पालकांकडून त्यांच्या पुढील वंशांमध्ये कशी दिसून येऊ लागतात ते जाणून घ्यायचं होतं. याबद्दल तपशीलवार जाणून घ्यायचं तर काही उदाहरणं तुम्हाला मी इथं दाखवतो. समजा एखाद्या आईचे डोळे निळे आहेत, वडिलांचे डोळे भुरे असतील, तर मग त्यांच्या मुलांचे डोळे कोणत्या रंगाचे असतील? आईसारखे निळे असतील, वडिलांसारखे भुरे असतील, की दोन्ही रंगांचं मिश्रण असलेल्या रंगाचे म्हणजेच निळ्या आणि भुऱ्या रंगाचे मिश्रण असलेले, की भुरी झाक असलेल्या निळ्या रंगाचे असतील. असंच केसांबद्दल पाहायचं झालं तर समजा आईचे केस सरळ असतील, वडिलांचे केस कुरळे असतील, तर मग त्यांच्या मुलांचे केस आईसारखे सरळ असतील की वडिलांसारखे कुरळे असतील, की त्या दोन्हींचं मिश्रण असं काहीतरी असेल की सरळ पण कुरळ्या प्रकारचं. म्हणजे मुलांमध्ये पालकांची कोणती लक्षणं कशी येतात हे समजण्यासाठी मेंडल साहेबांनी काही प्रयोग करायचं ठरवलं. माणसांवर प्रयोग करणं काही योग्य ठरत नाही, म्हणून मेंडल साहेबांनी उंदरांपासून सुरुवात केली. त्यांनी वेगवेगळी लक्षणं आढळून येणारे निरनिराळे उंदीर निवडून त्यांवर याचा प्रयोग करायचं ठरवलं. त्यांचं मिलन घडवून आणल्यावर त्यांचा होणारा वंश, त्यामध्ये काही विशिष्ट असा आकृतिबंध आढळून येतोय का ते पाहायचं ठरवलं. पण त्याचा काही फायदा झाला नाही. हेच त्यांनी मधमाशांसोबत देखील करून पाहिलं, त्याचाही फायदा झाला नाही. म्हणजे प्राण्यांचं मिलन कधी घडून येईल त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. यातूनच मग मेंडल साहेब वळले बागेतल्या वाटाण्यांकडे. त्यांना त्यांच्या प्रयोगासाठी वाटाणे अगदी उत्तम ठरतील असं वाटलं. पण वाटाणेच का? हाच आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे की मेंडल साहेबांनी वाटाण्यांची निवड का केली. वाटाणे निवडण्याचं पहिलं कारण म्हणजे ती एक वनस्पती आहे. वनस्पतीचं मिलन घडवून येण्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. तुम्हाला त्यात काय करावं लागतं तर एका वनस्पतीचे परागकण घ्यायचे असतात आणि ते दुसऱ्या वनस्पतीवर ठेवायचे असतात. त्यामुळे हे मिलन घडवून आणणं जे होतं ते शब्दशः मेंडलच्या नियंत्रणात होतं. म्हणजेच काय तर फलन प्रक्रियेवर त्यांना नियंत्रण करता येत होतं. वाटाणे निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे वाटाण्यांचं जीवनमान हे फारच लहान कालावधीचं होतं. वाटाण्याची संपूर्ण वाढ होण्यासाठी केवळ 3 महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजेच कमी कालावधीत तुम्हाला खूप मोठ्या संख्येनं वाटाण्याची रोपटी वाढवता येतील. म्हणजेच तुम्हाला कितीतरी प्रयोग करता येऊ शकतील, ज्यामुळे भरपूर संशोधन माहिती जमा करता येऊ शकेल. त्याऐवजी जर सफरचंदाचं झाड घेतलं तर त्याची संपूर्ण वाढ होण्यासाठी 10 वर्षांचा तरी कालावधी लागतोच. त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रयोग करायचे झाल्यास सफरचंदाची निवड करणं अजिबात योग्य ठरणार नाही. पण मग तरीही केवळ वाटाणेच का? कमी जीवनमान असलेलं इतर कोणतंच रोपटं का नाही? तर या वाटाण्याच्या वनस्पतीमध्ये भरपूर गुणधर्म असतात आणि लक्षणं मात्र 2च असतात. म्हणजेच त्यांच्यावर भरपूर प्रयोग करता येऊ शकतात. हे गुणधर्म आणि लक्षणं म्हणजे काय आणि ती कोणती याची चला काही उदाहरणं दाखवतो. आता आपण गुणधर्म आणि लक्षणांमधला फरक आणि वाटाण्यांच्या सहाय्याने त्यांची उदाहरणं पाहणार आहोत. लक्ष देऊन पहा हा. पहिला गुणधर्म म्हणजे उंचीचं उदाहरण पाहूया. वाटाण्याची रोपटी एकतर उंच असतात किंवा ती बुटकी असू शकतात. उंच म्हणजे 5 ते 6 फूट उंचीची, तर बुटकी म्हणजे साधारणपणे 2 फुटापर्यंत उंची असलेली. आणखी एक उदाहरण म्हणायचं तर वाटाण्यांच्या दाण्यांचा आकार धरूया. वाटाण्याचे दाणे गोलाकारही असतात आणि त्यांचे दाणे सुरकुतलेले देखील असतात. वाटाण्यांच्या रंगांबद्दल बोलायचं झालं तर काही वाटाण्यांच्या रोपट्यांमध्ये पिवळ्या बिया असतात, दाणे हे पिवळ्या रंगाचे असतात आणि काही वाटाण्यांचे दाणे हे हिरव्या रंगाचे असतात. आणखी एक गुणधर्म म्हणजे काही वाटाण्यांच्या रोपट्यांना जांभळ्या रंगाची फुलं असतात आणि काही वाटाण्याच्या रोपट्यांना पांढरी फुलं असतात. आता हे सगळे जे आहेत डावीकडचे ते गुणधर्म आहेत. हे गुणधर्म सहज पाहायला मिळतात. या गुणधर्मांमध्ये जे फरक आपल्याला दिसतात, मग ही उंच बुटकी रोपटी असतील, गोलाकार किंवा सुरकुतलेले दाणे असतील, त्यांना लक्षणं म्हणतात. म्हणजे वाटाण्यांच्या दाण्यांचा जो रंग आहे हा त्याचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्माची 2 लक्षणं आहेत. एक आहे पिवळ्या रंगाचं लक्षण आणि एक आहे हिरव्या रंगाचं लक्षण. आता या सगळ्याचं आपण नेमकं काय करायचं?
आता जर आपण उंच रोपट्याचं बुटक्या रोपट्याशी फलन केलं तर त्यातून कोणत्या प्रकारचा वंश मिळेल, अशा रीतीने लक्षणं नेमकी पुढच्या पिढीमध्ये कशी जातात ते आपण पाहू शकतो. तुम्ही जांभळ्या रंगाची फुलं येणारं रोपटं घेऊन त्याचे पांढऱ्या फुलं येणाऱ्या रोपट्याशी संकर केला तर नेमकी कोणती लक्षणं पुढील पिढीमध्ये आढळून येत आहेत ते पाहू शकता. तुम्ही पिवळे वाटाणे येणाऱ्या बुटक्या रोपट्याचा हिरवे वाटाणे येणाऱ्या उंच रोपट्याशी संकर करून काय घडतं ते पाहू शकता. तर असे अनेक प्रयोग तुम्ही करू शकता. वाटाण्यांमध्ये आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे या सगळ्या गुणधर्मांमध्ये केवळ 2च लक्षणं आणि गुणधर्म मात्र भरपूर दिसतात आणि त्यांची 2 परस्पर विरोधी लक्षणं दिसतात. एकतर उंच किंवा बुटकं रोपटं, गोलाकार किंवा सुरकुतलेले दाणे, पिवळे किंवा हिरव्या रंगाचे दाणे, जांभळी किंवा पांढरी फुलं, अशा प्रकारची केवळ 2च लक्षणं दिसतात. आता जर असंच माणसाच्या डोळ्यांच्या रंगांबद्दल पाहायचं झालं तर त्यामध्ये 3 लक्षणं दिसतील. केसांच्या रंगांबद्दल विचार करायचा झाला तर कितीतरी वैविध्य दिसतं. किती वेगवेगळी लक्षणं आढळून येतात, हो की नाही? जितकी लक्षणं अधिक तितकं आपलं प्रयोग करणं अवघड होत जातं. पण 2च लक्षणं जर असली तर काय मग? उत्तमच. आणि म्हणूनच बहुतेक मेंडल साहेबांनी त्यापुढील 7 ते 8 वर्ष केवळ वाटाण्याचीच रोपटी वाढवत ठेवायचं ठरवलं असावं, हो की नाही? आता इतकी मेहनत घेऊन त्याचा काही उपयोग झाला का हो? तर उत्तर आहे होय. त्यांना असा एक आकृतिबंध सापडला जो आजच्या अनुवंशिकी शास्त्राचा आधार बनू शकला. हे इतकं महत्वाचं ठरलं की आज ग्रेगोर मेंडल यांना अनुवंशिकी शास्त्राचं जनक मानलं जातं. तर आता या व्हिडिओची एक उजळणी करून घेऊया. तर आपण पाहिलं की गुणधर्म आणि लक्षणं म्हणजे काय असतं. आपण पाहिलं मेंडल यांनी वाटाण्याच्या रोपट्याची निवड का केली, आणि तुम्हाला वाटाण्याच्या रोपट्याच्या 3 गुणधर्मांबद्दल आणि त्यांच्या लक्षणांबद्दल सांगता येईल का? हे सगळं लक्षात राहिलं नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. तर मग भेटूया पुढील व्हिडिओत.